एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 2200 लालपरी जे आहेत त्या तात्काळ दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकूणच मागील काही दिवसात जर का बघायचं तर खराब गाड्यांमुळे सरकारची प्रतिमा सोबतच महामंडळाची प्रतिमा देखील कुठेतरी मलिन झालेली होती आणि त्याचमुळे सरकारकडनं हे प्रयत्न जे आहेत ते होताना पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्या देखील मोडकळीस आलेल्या आहेत, खिळखिळ्या झालेल्या आहेत आणि कुठेतरी या बदलण्याचा देखील प्रयत्न जो आहे तो होताना पाहायला मिळतो आहे। एकूणच एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक गाड्या असेल किंवा मग LNGच्या गाड्या असेल ह्या दाखल होण्यासाठी देखील बराच अवधी लागणार आहे। मात्र त्यामुळे कुठेतरी अडचण होऊ नये त्यामुळे ह्या गाड्या ज्या आहेत त्या तात्काळ आपल्याला पुढच्या महिन्यापासून दाखल होताना पाहायला मिळतील। याचे काय परिणाम जे आहेत ते होताना पाहायला मिळेल। महामंडळासोबतच सार्वजनिक वाहतूक असेल सोबतच सर्वसामान्यांना याचा कसा दिलासा मिळेल या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत सार्वजनिक वाहतूक तज्ज्ञ श्रीरंग बर्गे सर। आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करणार आहोत। सर, कसं बघता आहे महामंडळाच्या ताफ्यामध्ये या 2200 गाड्या ज्या आहेत त्या दाखल होणार आहेत, काहीसा अवधी जो आहे तो गेला म्हणायचा? नाही, याच्यामध्ये कसं झालं की हा निर्णय जर सरकारने घेतला असेल तर तो खरोखरच चांगला आहे, हे अभिनंदनीय आहे। कारण आता गाड्यांची गरज आहे। आत्ता ज्या ताफ्यात गाड्या आहेत त्यातल्या बहुतांशी म्हणजे बऱ्याच गाड्या ह्या आता वापरायच्या राहिलेल्या नाही आहेत, वापरण्यासारख्या। आणि आता गाड्या बाद होण्याचं प्रमाण पण लवकरच आले, खूप गाड्या बाद कराव्या लागणार आहेत। म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे या 2 वर्षामध्ये 5000 गाड्या बाद कराव्या लागतील चलनातून। आणि म्हणून या गाड्या घेण्याचा निर्णय चांगला आहे। पण आता ह्याच्यामध्ये मी जो अभ्यास केला तर आता काय होतं आहे की या गाड्या ज्या आहेत त्या बॉडी बांधलेल्या बॉडीसहित मिळणार आहेत आणि ह्या गाड्या 3 कंपन्या गाड्या देणार आहेत। त्या गाड्या लवकर येणार कारण अशा गाड्या बांधायला वेळ लागतो। कारण आमचे ज्या STच्या 3 कार्यशाळा आहेत तिथे आम्ही गाड्या बांधल्या, आमच्या चेसिसवर गाड्या बांधल्या जातात वर्षानुवर्ष। पण ती गाड्या बांधण्याची जी क्षमता ती फक्त दिवसाला 4 आहे। त्याच्यामुळं लगेच गाड्या बांधून होणार नाहीत म्हणून हा कदाचित सरकारने निर्णय घेतला असेल। पण हे मला असं वाटतं खाजगीकरण होतं आहे आणि कुठंतरी हे म्हणायचं की लवकर तात्काळ गाड्या येत आहेत। सोबतच पहिल्यांदा इतिहासात पहिल्यांदाच होतं STच्या की बाहेरून बांधणी होऊन येईल गाड्या? नाही, यापूर्वी बाहेरून गाड्या बांधून घेतल्या होत्या। मागच्या युतीच्या काळामध्ये गाड्या काही बाहेरून बांधून घेतल्या होत्या, हे काही नवीन नाही आहे। पण आता गाड्या काय घ्याव्या लागल्या याला पण एक कारण आहे। कारण एका कंपनीने निविदा भरली होती मागे साधारणतः 1.5-2 वर्षापूर्वी। त्यांनी निविदा चुकीची भरली आणि त्याच्यामुळं मग ती निविदा रद्द करावी लागली आणि त्याच्यामुळं मग गाड्या वेळेवर आल्या नाहीत ना। तेवढ्या काळातलं उत्पन्न आमचं ST महामंडळाचं कमी झालं, आम्हाला जुन्या गाड्या वापराव्या लागल्या। तर त्याच्यामुळं ह्या आता हे जरी आम्हाला म्हणजे आमचा जरी याला विरोध असला की डायरेक्ट गाड्या बांधलेल्या घेऊन ये, कारण त्यात खर्च वाढतो आणि आमच्या 3 कार्यशाळा असताना हा खर्च का करायचा असा प्रश्न आहे। तरी पण आता तात्काळ जर सेवेत आणायचं असतील गाड्या, कारण प्रवासी वाढलेत खूप आणि म्हणून गरज आहे प्रवाशांची, म्हणून हा निर्णय चांगला आहे। फक्त आता मला सरकारला एवढंच विनंती करायची आहे की LNG आणि विजेवरच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या यायला खूप वेळ लागणार आहे। किती म्हटलं 2 वर्षात येणार तरी त्या गाड्या 2 वर्षात येणार नाही। याला 3-4 वर्षाचा कालावधी, कदाचित 5 वर्षाचा कालावधी लागेल। याचं कारण असं की या गाड्या बांधणी करणाऱ्या कंपन्याच जास्त नाही आहेत आणि त्याच्यामुळे या गाड्या यायला उशीर लागेल। म्हणून आता हा सरकारने चांगला निर्णय घेतला की गाड्या देण्याचा। मला असं वाटतं की सरकारला मला आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की तुम्ही अजून एवढ्याच गाड्या तात्काळ घ्या आणि त्या गाड्या बाहेर बांधण्याला देण्यापेक्षा आमच्या ज्या 3 कार्यशाळा आहेत त्याच्यामध्ये बांधल्या तर खर्च कमी होईल, आमच्याकडे सुद्धा चांगला स्टाफ आहे आणि त्याचा वापर होईल। कारण आता परिस्थिती अशी आहे ना की गाड्या लवकर आल्या नाहीत तर आता प्रॉब्लेम असा होणार आहे की मग आमच्या कार्यशाळा कर्मचाऱ्यांना ज्या 3 कार्यशाळा आहेत त्यांनी काय करायचं किंवा चालक वाहकांनासुद्धा काम मिळणार नाही गाड्या नसल्यामुळं। आणि म्हणून तो एक निर्णय आता घ्यावा, हा जसा निर्णय चांगला घेतला तो निर्णय तसा चांगला घ्यावा असं मला आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे। दुसरीकडे जर का बघायचं तर मासिक जो तोटा होता, तूट होती ती देखील काहीशी भरून निघालेली आहे। येत्या काळामध्ये महामंडळ जे आहे ते देखील नफ्यामध्ये जाऊ शकतं। या एकूण याचा फायदा ह्या गाड्यांवर होऊ शकेल का? अधिक गाड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात येऊ शकतील लवकरात लवकर? नाही, म्हणूनच कदाचित हा सरकारने आणि प्रशासनाने निर्णय घेतला असावा। कारण मला तो काही गाड्या बाहेरून बांधल्या एवढंच माझं ऑब्जेक्शन आहे। आमच्या महामंडळात बांधल्या असतं बरं झालं असतं, पण गाड्या लवकर यायला पाहिजे होत्या। याचा उत्पन्नावर नक्की परिणाम होईल। कारण आमच्याकडे जुन्या गाड्या सगळ्या झाल्यात आणि काम करून करून आमचा जो स्टाफ आहे तो हैराण झाला आहे। आमचे चालकसुद्धा या गाड्या चालवून म्हणजे त्यांनाही त्रास होतो आहे खूप। त्यामुळं गाड्या घेण्याचा निर्णय खूप चांगलाच आहे।
त्याच्यात काही दुमत नाही. पण आम्ही एक उपलब्धी सांगतो, महामंडळ जे नफ्याच्या जवळ गेले त्याला एक कारण असं आहे की आमचं जे मार्गबंद गाड्यांचं प्रमाण होतं गेलं 70 वर्षाचं, ते 18%, 22%, 24% इतकं होतं. आमच्या यांत्रिकी शाखेने खूप चांगलं काम केलं, की कौतुकास्पद काम केलं आहे. ते जे प्रमाण आहे ते 6%वरती आणले आणि मला आता वाटतं कालचा आकडेवारी बघितली तर तेच त्याच्यापेक्षा खाली आले आणि ते 4%वरती आणण्याचा त्यांचा संकल्प आहे. जर त्याच्यामुळं हे एस टी नफ्यात येते, अर्थात सगळ्याच चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, आमचं व्यवस्थापन, या सगळ्यांचाच वाटा आहे ह्याच्यामध्ये. पण नफ्याच्या जवळ आहे. 24 कोटी जो मासिक तूट आहे आता, ती काही फार मोठी नाही आहे. ती मला वाटतं आता दसरा आणि दिवाळी आले त्याच्यामध्ये भरून निघेल. पण एक गोष्ट दुर्दैवाची आहे की ज्यांनी ह्या सगळ्या योजना आणल्या किंवा ज्यांनी चांगलं काम केलं, चांगलं काम करून घेतले, त्यातले काही अधिकारी निवृत्त होणार आहेत. आता त्याच्यावर कसा सरकार तोडगा काढते हे पाहावं लागेल. कारण मॅनेजमेंट आणि आमचं जे कर्मचारी यांनी मिळून हे काम केलेलं आहे आणि त्यातलं एक मला वाटते 3 अधिकारी लवकरच या 7-8 महिन्यामध्ये रिटायर होत आहेत आणि म्हणून त्याच्यात कसा सरकार तोडगा काढता हे पाहावं लागेल. तर एकूण बघायचं तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कोविडमुळे जे एस टीचं उत्पन्न जे होतं ते बुडाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. सोबतच मोठा संप जो आहे तो इतिहासात पहिल्यांदाच एस टी महामंडळाच्या मध्ये देखील होताना पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळे मोठा परिणाम जो आहे तो एस टीच्या नफ्यावर देखील झालेला होता. मात्र येत्या काळामध्ये ही तूट जी आहे ती देखील कमी होताना पाहायला मिळते आहे आणि येत्या काळात ती नफ्यामध्ये देखील आपल्याला बदलताना दिसेल. कॅमेरामॅन विनय अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.